बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये झालेली आहे एक 18वी एंट्री। तर मित्रांनो, तुम्ही म्हणता की बिग बॉस आत्ता सुरू झालं, आत्ता शिकतर पहिला दिवस झाला आणि लगेचच कस काय 18वी एंट्री ही बिग बॉसच्या घरात झालेली आहे। तर मित्रांनो, ही जी 18वी एंट्री आहे ही झालेली आहे डॉक्टरची। कोणासाठी झालेली आहे? तर दिव्या शिंदेसाठी। तर मित्रांनो, दिव्या शिंदेला नेमकी कोणता आजार आहे, तिला दमा आहे की कुणी तिला पाडून तिचा गेम केलेला आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसने सगळे दरवाजे आणि सगळं राशन घरच्यांसाठी बंद केलं होतं, कारण की अनुश्री सोडून बाकी सगळ्या कंटेस्टंटनी तुफान निवडलं होतं की आम्ही प्रॉब्लेम मधून जाणार आणि प्रॉब्लेम फेस करून ते राशन घेणार। तर मित्रांनो, त्यासाठी एक मिशन राशन म्हणून एक टास्क काढला होता आणि त्या टास्क मध्ये असं करायचं होतं की बीबीच्या रूम मधून जाऊन जे खराब भांडे असते ते आणायचे आणि लवकरात लवकर टाइम दिलेल्या टाइम मध्ये ते स्वच्छ करायचे। तर मित्रांनो, ह्या टास्क मध्ये दिव्या शिंदे हिला टास्क होता की तिने पळत पळत जाऊन बीबीची जी सिक्रेट रूम असते त्याच्यामधून जाऊन ते खराब भांडे आणायचे आणि इकडे जे भांडे धुत असतात त्यांना ते भांडे धुवायला द्यायचे। तर मित्रांनो, पळून पळून नेमके असं झालं की दिव्या शिंदे हिला खूप दम लागला आणि दम लागूनच ती खाली पडली, म्हणजे ती चक्कर येऊन पडली। तर मित्रांनो, ह्या टास्क मध्ये खूप सारे जण म्हणत आहे की कुणी तिला पाडलेलं आहे का? तर तिला कुणी पाडलेलं नाही मित्रांनो। सागर कारंडे वगैरे यांच्यावर नाव येत आहे की त्यांनी तिला पाडलं आणि त्याच्यामुळे ती खाली पडली। तर तिला कुणी पाडलेलं नाही मित्रांनो, तीच स्वतःहूनच खाली पडलेली आहे, कारण की तिला इतकी पळाली तिने इतकं तिचं 100% दिलं की तिला चक्कर आली। तर मित्रांनो, त्यामुळेच मी म्हटलं की 18वी एंट्री ही बिग बॉसच्या घरात डॉक्टरची झालेली आहे, कारण की बिग बॉसच्या घरात टिकणं एवढं सोपं नाहीये हे दिव्या शिंदेला आता कळलं असेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की दिव्या शिंदेला हा जो स्टार्टिंगचा झटका लागलेला आहे त्यानंतर दिव्या टास्क खेळू शकेल की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।